सबसे बड़ी योद्धा माँ होती है। वायलेंस, वायलेंस, वायलेंस। आई डोंट लाइक, आई अवॉइड, बट वायलेंस लाईक मी. असे कितीतरी डायलॉग KGFचे मोठे हिट झाले, त्याच्यावर प्रचंड रील बनतात. त्याची क्रेज अजूनही संपलेली नाही. आता KGF म्हणजे कोलार गोल्ड फील्ड्स. आता याचा खरा इतिहास जर पाहायला गेला तर तो अत्यंत वेगळा आहे सिनेमापेक्षा. एकदमच वेगळा आहे. आता KGF मधून कधी काळी जवळपास 95% सोन्याचं उत्पादन होत होतं असं बोललं जातं. या कोलारचा जर इतिहास पाहिला तर 19व्या शतकात हे मोठं चर्चेत आलं, कारण तेव्हा तिथे सोन्याची खाण सापडली. पण आता जर याचा खरा इतिहास पाहायला गेलं तर जवळपास 1700 वर्ष अगोदरचे याचे संदर्भ सापडतात. आता बंगळुरूच्या पूर्वेला जी काही बाजू आहे तिथं जवळपास 100 किलोमीटरच्या अंतरावर असा एक परिसर आहे. तिथं त्या भागाला लिटल इंग्लंड असंही ओळखलं जातं. आता कधी काळी इंग्रजांनी वसवलेलं हे शहर, इथं गोल्फ क्लब आणि स्विमिंग पूल असलेली सोशल क्लबही होती. त्यामध्ये सगळ्यात जगप्रसिद्ध हॉटेल, शाळा आणि सिनेमागृहही होती. सोन्याच्या व्यापाराशिवाय हे शक्य नव्हतं. आता ज्या ठिकाणाबद्दल आपण सगळी चर्चा करतोय, कोलार गोल्ड फील्ड्स बाबत, याला KGFही म्हणत होते. आता पण KGFवर जी काही सिनेमे आले, ज्याची क्रेज झाली, या सगळ्यांबद्दल आता सगळ्यात मोठी बातमी अशी आहे की जो काही सिनेमा हा आला होता त्यामध्ये खरी सत्य कथा नव्हती. तर आता जो नवीन चित्रपट येतोय विक्रमचा, त्यामध्ये वेगळी कहाणी आहे. पण या दोन्ही कहाणीचा संदर्भ जोडताना आपल्याला खरी कहाणी काय आणि त्याची पार्श्वभूमी काय हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अगोदर ते समजून घेऊया. त्याच्यानंतर जो नवीन चित्रपट येणार आहे त्याच्यामध्ये कोणती कहाणी आणि त्याचा संदर्भ नवीन कहाणीसोबत किंवा जी ओरिजिनल कहाणी होती त्याच्यासोबत कसा आहे हे आपण पाहूया. म्हणजे याची पार्श्वभूमी आपण पाहू शकतो. आता जी काही ओरिजिनल स्टोरी होती किंवा जी काही आपण सिनेमात पाहिली त्यामध्ये बराच जो अंतर होता. आता जेव्हा याचा खरा इतिहास आपण पाहायला लागतो तेव्हा इसवी सन पूर्व जवळपास 350 किंवा 1000च्या दरम्यान कर्नाटकवर गंगा वंशाचं शासन होतं आणि तेव्हा कोलार ही त्यांची राजधानी होती. राजा या ठिकाणाहून गेल्यावर कुवालाला पुरावेश्वर हे पुस्तक घेऊन गेले. आता 1004 मध्ये कोलारवर चोल वंशाचं शासन होतं. आता जे काही आपल्याजवळ माहिती येते त्या माहिती समोर जर ठेवली तर कोलार सोन्याच्या खाणीतून काढलेलं सोनं चोल राजवंशाच्या प्रसिद्ध पुमपुहार बेटावर आणलं जात होतं. तिथून ते इतर ठिकाणी पाठवलं जात होतं. इंग्रज येण्यापूर्वी या खाणीतून जेवढं सोनं काढण्यात आलं होतं ते अर्धविकसित होतं, म्हणजे पूर्ण झालेलं नव्हतं. लोकांचे जे काही छोटे छोटे समूह होते ते लोखंडाच्या अवजारांनी आणि तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात जमीन खोदत होते. म्हणजे जे काही तेव्हाचा काळ आहे तो काळ आणि आताचा काळ जो सिनेमात दाखवला आहे तो काळ आपण सिमिलरली पाहू शकतो. अशात इंग्रज सेना अधिकारी जॉन वॉरन यांची नजर या खाणीवर पडली. त्याला या खाणीचं महत्त्व समजलं. 1799 मध्ये इंग्रजांच्या हातून टिपू सुलतान मारला गेला. त्याच्यानंतर इंग्रजांनी टिपूचे भाग मौसेरला सोपवण्याचा निर्णय केला. पण त्यासाठी जमिनीचा सर्वे अत्यंत महत्त्वाचा होता. वारन तेव्हा सेनेच्या 33व्या बटालियनचा कमांडर होता. या कामासाठी त्याला कोलारला बोलवण्यात आलं. 1802 मध्ये म्हैसूरच्या सीमेचं काम सुरू झालं. त्याने खाणीत सुरू असलेलं काम पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की जवळपास 56 किलो मातीतून फारच थोडं सोनं निघते. त्याने विचार केला की हे काम प्रोफेशनल लोकांना दिलं तर सोनं जास्त निघू शकतं. तेव्हा 6 दशक अनेक लोकांनी सोनं शोधण्यात आपली हयात घालवली, आपलं नशीब आजमावलं, अनेक शोध केले, पण कुणालाही सोन्याचा मोठा खजिना मात्र मिळाला नाही. आता या स्थितीत 1871 मध्ये बदल झाला. इंग्रजांच्या सेनेतून रिटायर झालेल्या आयर्लंडचा मायकल याने बंगळुरूच्या छावणीला आपलं घर बनवलं. त्याचा खाणीमधील इंटरेस्ट वाढला. जॉन वॉरेनचा जुना रिपोर्ट वाचून त्याने खाणीत काम करायला सुरुवात केली. आपल्या अनुभवाच्या मदतीने खोदकामासाठी काही जागा त्याने निवडल्या. 2 वर्षापेक्षा जास्त काळ शोध घेतल्यानंतर 1873 मध्ये महाराजाच्या सरकारकडून त्याने खोदकामासाठी परवानगी घेतली. त्याला 20 वर्षासाठी एक भाग मिळाला आणि त्याने इथं आधुनिक पद्धतीनं खोदकाम सुरू केलं. पण लवकरच लॅवेलकडे असलेले पैसे संपले आणि 1880 मध्ये लंडनच्या मायनिंग फ्रम टॅलर अँड सन्सने कोलार खाण हाती घेतली.
तो आपल्यासोबत कोलारमध्ये आधुनिक मशीन घेऊन आला आणि खोदकाम सुरू केलं. एकेकाळी कोलारची खाण सर्वात खोल आणि सर्वात जास्त सोनं देणारी खाण होती. कोलार गोल्ड माइन्स हे भारतातलं असं पहिलं शहर होतं जिथं वीज आली होती असे बोलले जातात. आता जवळपास 1900 मध्ये म्हैसूरच्या महाराजांना कावेरी नदीवर पाणचक्की लावण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर इथं वीज पोहोचू शकली. या कामासाठी ब्रिटन आणि जर्मनीहून मशीन्स मागवण्यात आल्या. ह्या मशीन्स हत्ती आणि घोडे खेचत होते. त्यावेळी बंगळुरू आणि म्हैसूरमधली वीज पोहोचली नव्हती. वीज आल्यामुळं खाणीत लिफ्ट सुरू झाल्या, खोदकाम जोरात सुरू झालं आणि संपत्ती येऊ लागली. आता अशा प्रकारचं जर आपण पाहिलं, जी काही पडीक जमीन होती, सोलार शहर ही पडीक जमीन असलेल्या कोलार शहर 1930 पर्यंत एक समृद्ध शहर बनलं. पण एकीकडे इंग्रजशाही जीवन जगत असताना हे खाणीत काम करणारे जे काही भारतीय होते त्यांची जे मजुरी होते, मजुरांची ही स्थिती फारच बेकार होत होती, बिकट होत होती. इंग्रज बंगल्यात राहायचे तर भारतीय मजूर मातीच्या खोल्यांमध्ये राहायचे. इथे उंदराचाही मोठा सुळसुळाट व्हायला लागला. शक्य तेवढं सोनं काढल्यानं कोलार गोल्ड माईनची नियती बदलली. युरोपहून आलेले खनन तंत्र घाना पश्चिम आफ्रिकेत खोदकामासाठी गेले आणि कोलार गोल्ड फील्ड्स 2001 मध्ये बंद पडली. या खाणीत आज पाणी भरलेलं दिसतंय. आता ही खाण पुन्हा सुरू करण्यासंदर्भातही अनेक निर्णय झालेत. पण या सगळ्यांमध्ये आता जर आपण संदर्भ जोडला, म्हणजे जे काही अगोदरचे भारतीय तिथं काम करत होते, म्हणजेच या संदर्भात यापूर्वी अनेक चित्रपटही दाक्षिणात्य आलेले आहेत. यामध्ये KGFचं नाव घेता येईल किंवा जे काही गाजलेले चित्रपट त्यामध्ये पुष्पा याचंही नाव घेता येईल. यांनी अनेक विक्रम केले. पण आता या सगळ्यांना टक्कर देण्यासाठी एक चित्रपट येतोय. त्याचं ट्रेलर नुकतंच लॉन्च झालंय आणि हा जो चित्रपट प्रेक्षकाच्या भेटीला येतोय, म्हणजे यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता चियान विक्रम यांच्या थंगलान या चित्रपटाच्या ट्रेलरनं सगळीकडे धुमाकूळ घातलाय. प्रेक्षक या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. आता शेवटी हा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्यामध्ये दाखवलेलं एकूण सिनेरिओ पाहून चाहते अत्यंत आनंदी दिसतायत, खुश आहेत. आता यापूर्वी त्यांनी कधीही पाहिलेलं नव्हतं असा तो सगळा माहोल या ट्रेलरमध्ये दिसून येतोय. स्वतःच्या हक्कासाठीच्या लढ्यात प्राणाची पर्वा न करता लढणारे योद्धे आपल्याला यात पाहायला मिळतात. ट्रेलरमध्ये ज्या अभिनेत्याचे सगळीकडे फॅन आहेत त्याचाही मोठा दमदार लूक पाहायला मिळतोय. असंही बोलण्यात येत आहे की KGFमध्ये दाखवलेल्या प्रसंगापेक्षा किंवा स्टोरीपेक्षा थंगालन ह्या सिनेमाची खरी अत्यंत वास्तवदर्शी आणि खरी आहे. आता ही स्टोरी खरी किती आहे आणि त्याचा प्रभाव माणसावर किती पडतो, जनतेवर किती पडतो, हे येणाऱ्या काळात कळेलच. पण खरोखरच या सिनेमात किंवा ह्या ट्रेलरमध्ये दाखवलेली गोष्ट किंवा ते पाहून, हा ट्रेलर पाहून खरोखरच KGFचा ब्रेक तोडू शकतो का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.